थोडा पलीकडे बा चड्डी बा घरी आला चड्डी नाही सॉरी मोमोज भेटले खायला मोमोज या. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज हा आपला दुसरा दिवस. ठीक आहे, आज आपण चाललो आहे विशाल भाऊसन बाहेर. आपल्या घरचं नाटक कसे. चलो गाइस मिलते हैं सब. लाके जाओ. चलो सुना आता हूँ मैं. येतो देखील येतो लवकर. आज आम्ही चाललो बाहेर. ते म्हणजे विशाल भाऊच्या ऑफिसमध्ये. कालचा ब्लॉग जो आहे तो एंड साठी काऊन नव्हता केला, थोडंसं कारण होतं त्याच्यामध्ये. एक हमारे घर में एक दूसरी बुरी खबर है थोड़ी थोड़ी. ये जो बर्ड्स है ना, इसमें का एक जो चिड़िया है उसकी डेथ हो गई. इसमें हमने इसमें रखा है और अभी उसको हम मिट्टी देने वाले हैं ना वो. तो अभी हम इसको लेके जा रहे हैं. ये देखो कैसे सुबह सुबह तो ये बहुत चिल्लाते, लेकिन आज चिल्लाए नहीं क्योंकि उनका दोस्त है जो गुजर गया. तर चला आम्ही तुम्हाला समोर दाखवतो ऑफिस कसं आहे. ठीक आहे, भेटू थोडा वेळात बस. बहुत लंबा है. ये है भाई अपनी इंडिया की पहचान. पता है क्या, अपने इंडिया में ऐसा होता है, बाहर देश में कोई होता नहीं ऐसा. इसलिए इंडिया आगे है. बोलने में है सिर्फ, आगे तो कुछ है नहीं, सबके पीछे है इंडिया है. नहीं क्या भाऊ, सिर्फ बोलने में आगे इंडिया है. मित्रांनो, आता माहित आहे का, आता काय आम्ही बस पाहासाठी गेलो. कोणती, उज्जैनला जाण्यासाठी. तर त्या बसचं नाव काय, चार्टेड बस. हे एक नवीन विषय झाला. कारण का आपल्या इकडं जसं लालपरी चालते, तसं इकडे उज्जैनसाठी जायसाठी इथून कमीत कमी 200-250 किलोमीटर आहे उज्जैन. तर कमीत कमी आता काय सांगू, चार्टेड बस तर मला समजलंच नाही. ते म्हटले चार्टेड बस पाहिजे का म्हणे. चार्टेड म्हणजे काय ते म्हटलं, तुम्हाला जायचं कुठं आहे म्हटलं, उज्जैनला. तर ठीक आहे, त्यासाठी म्हणे चार्टेड बस लागते म्हणे. म्हटलं अरे वा, नवीन नाटक आहे म्हटलं. तर ते त्याची तिकीटवर काढली आम्ही, पण आणखी कॅन्सल केली. कारण का ते आम्हाला जे वेळेपर्यंत पाहिजे होती त्या वेळेपर्यंत काही आहे नाही. हे लवकर होती, आम्हाला थोडी लेट पाहिजे होती. कारण का एवढे सारे लोक म्हटल्यावर पूर्ण काम करून जायला लागेल ना. घरचे म्हणजे स्वयंपाक वगैरे, लेडीजले जेवण खायला डब्बा. तर नाही जेवण, कॅन्सल केली तेव्हाच. तर आम्ही चाललो ट्रेननं. तर विशाल भाऊ गेले आहे ट्रेन पाहासाठी, राणी कमलापती. हे बोलावलं बाईसाठी. मित्रांनो, आता आलो मी घरी. जर कुठे आपण गेलो कुठं राणी कमलापतीले जो व्हिडिओ काढला आणि तिथं जे व्हिडिओ दाखवला, तिथच्या लोकांना कल्ला केला मला. तिथे लोकांना कल्ला केला. तर भाऊ व्हिडिओ काढ नको म्हणे, मोबाईल जप्त होईल म्हणे. एक नाटक झालं मला. जाऊ दे, झालं ते. तर घरी आल्यावर काय घेतलं, ते थोडा पलीकडे बा चड्डी बा घरी आला चड्डी नाही सॉरी मोमोज भेटले खायला. मोमोज या. ही चड्डी बा नवीन स्ट्रीम. चड्डी वाया, नवीन स्ट्रीम. दोनों मेरे को मन नहीं खाई. पाहून घ्या. मेरे को भी ऐसा नहीं. वाढली का आपलं गुन्हे बी इथंच असतात. तुमच्या त्यानं बघले ते मला सांगा. इकडे माहित आहे का, आता झाले थोडीशी झिकझिक आमची. म्हणजे यासाठी तेव्हा बाई लढत होती, ते माझ्याजवळ राहत नव्हती, म्हणून मी हिच्याकडे दिलं. तर रागाने दिलं. काय म्हटलं तू, म्हणून ते रागावर आहे माझ्याकडे. आता आम्ही निघालो आहे भोपाळ जंक्शन रेल्वे स्टेशनसाठी घरून. भैया जय श्री महाकाल. तू राग येत असं माहिती आहे, राग येत तुले.
ऐकताय ना आता रागच नाही का दिमाग आता आलो आम्ही भोपाळचं जंक्शन काही ढगाचं स्टेशन नाही काही सुविधा नाही तर पुढे गिचर घ्यायचं अरे अभी हम पहुंच तो गए लेकिन मला एक दाखवा तुम्ही आता जर आम्ही चाललो ना तर इथे एक डाटा रिझर्वेशन आम्ही करून पाहिलं पण रिझर्वेशन नाही झालं तर आता गर्दी हे देखो गर्दी हे आम्ही कमीच आहे नीट पूर्ण हे जे पूर्ण प्लॅटफॉर्म पूर्ण लोकांना भरला आहे म्हणजे काही सांगता येत नाही माणसाने काही असं झालं त्या माणसं उभ्यानं झाला पण काही सांगता नाही कधी आणि हे आमचे माणसं गरीबासारखे बसल्या बा तिकडे मी दोन काय म्हणता तुम्ही सांगा आता जगह हो जाएगी जगह हो जाके पकड़ना पड़ेगा। बुक कर किया था लेकिन नहीं हुआ ना ट्राई किए गाड़ी नहीं मिली। आम्ही बुकिंग करून पाहिलं पण नाही जमलं बुकिंग त्याच्यामुळे आम्ही तर आता साधं केलं जनरल डबा तर त्याच्यातही माहित नाही जागा भेटते का नाही भेटत तर पाहू भेटली तर बरं नाही भेटले तर बरं जात लागायला आपल्याला एवढा दुरून आलो आपण दर्शन करायला जागा आता माहित होते गाडी आल्यावर आपल्या सांगत काय होते काय नाही जागा भेटली तर तुम्हाला आपण समोर टाकूच तर नाही भेटली उभ्यानं जायला कारण मग काय मोबाईल काढायचा विषयच नाही त्याच्यामुळं आताच आपण जय भारत करून टाकू जर टाईम पडला तर काढतो मोबाईल बरं जर नाही काढला तर समजून आता आपला ब्लॉग जसं एंड आहे म्हणून गर्दी तर तुम्ही पाहिलीच नका तर त्याच्यामुळं काय सांगता येत नाही पाहून घेत आहे आणखी गर्दी येणं चालूच आहे मित्रांनो आमचा प्लॅन हा झाला कॅन्सल कारण का गर्दी जास्त असल्यामुळे आणि माझ्या मुलीला त्रास नाही झाल्यामुळे आम्ही सरांना कॅन्सल केली ट्रिप आता वापस घराकडे चाललो पुन्हा वापस घराकडे काही गुंजाईश नाही आता जायची कारण का भीड एवढी वाढलेली आहे अशी अरमान गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो घरी वापस इथं काही मतलब नाही राहून म्हटलं आणि बसमध्ये जाऊन काय फायदा नाही कारण का लहान पोरगी आहे पहिलेच त्याच्यामुळं आपण चालू वापस घरी आता माय आता बाबा सोनाली तर अशी खुश झाली ना बाबा माय लेकरू म्हणते मा लेकराचं वापस चालू म्हणते मी तिच्या चाना याटो साठी थांबला याटो पाहता आता याटो नाही तर उबेर डिस्कस करता किती रुपये घेते म्हणून त्याच्यामुळे पाहू आता आपण आमचा प्लॅन अजून कॅन्सल झाला घरी चाललो होतो आता आम्ही कॅब केली आता डायरेक्ट कॅबने जातो काम पण मोठं काम ते काय म्हणत कोणतं नाव जय महाकाल माहित आहे मित्रांनो असं आमच्या संग आता झाला आता आमची गाडी गेली सीएनजी भरासाठी आणि आता आम्ही लागलो आहे शिवरच्या रोडनं शिवर म्हणजे उज्जैनच्या रोडनं तर गाडीवर पेट्रोल सीएनजी भरलं आम्ही निघतो इथून रस्ता काही खास नाही आहे असंच रस्ता वाटून नाही राहिलं पण प्लॅन असा चेंज झाला घरी जायपर्यंत आम्हाला 300 रुपये लागत होते आणि उद्या आणखी बसनं झालं होतं बसनं होते 450 रुपये हा त्याचा 500 रुपये घेतात सर्वांचे हेच पुरवलं ना 500 ते 500 म्हणजे 6 जणांचे 3000 रुपये आहे की नाही 6 जणांचे 3000 रुपये 500 नाही का आणि उद्या आपण घरी गेलो असतो 450 रुपये ना आणि हे 300
4 ते 12 मेन म्हणजे आपली नाईट खराब झाली असती आजची. आमची नाईट खराब झाली असती. तुझ्या काय विचार या गोष्टीवर, चांगलं झालं का बेकार झालं चांगलं झालं. आहे की नाही? म्हणजे आपण नाईट भरतून जाऊ शकतो एक तर तिथे. आपल्याला फुल प्रायव्हसी पण भेटली. भेटली. आणि आपल्या मतान गाडी हम्म. डायरेक्ट मंदिरात जायचं काम, मग ना काय? कुठं थांबायचं नाही ना काही नाही. क्या रहता है ये? सीएनजी गैस रहता गैस से चलता है. है. हमारी गाड़ी रेडी हो चुकी है, सब लोग अंदर बैठ चुके. अभी मैं भी अंदर बैठा एक आध घूम तो ये आम्ही थोडा रेस्ट घेतलाय. गाडी आमची इथं लागली आहे. आम्ही रेस्ट यासाठी घेतलाय. थोडंसं झोप लागत सर्वांनी, त्याच्यामुळे थोडं चाय प्या म्हणून. नाही का चाय प्या ना आता? चाय अजून सुक्का सुक्का अरे वाह. अभी हमने चाय बोल दिया है. चाय तो थोड़ी देर में आ जाएगा. चाय हाँ वैष्णवी चाय गरम आहे. काय ते हे ठेवू का सोन्या? हा ये मजा होता है फैमिली के साथ रहने का, पता है? ये मजा होता है फैमिली के साथ रहने का. दीदी किती वेळ लागणार वैष्णवीला? तर मंडळी हा ब्लॉग आपण इथंच खतम करूया. भेटूया समोरच्या ब्लॉग मध्ये. ठीक आहे, बाय बाय, गुड नाईट. चलो.